नमस्कार मित्रांनो, अर्बन क्लाउड यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. राज्यसेवा मुख्य परीक्षा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिसची सिरीज आपण ऑलरेडी सुरू केलेली आहे. 2022-2021 याचे पेपर आपण ऑलरेडी कव्हर केलेले होते. ते जर तुम्ही बघितलेले नसतील तर ते तुम्ही नक्की बघा. त्याचबरोबरीने 2019चे GS 1, 2, 3 आपण कंप्लीट केलेले आहे. GS 4चा पेपर आपला ॲनालिसिस करायचा राहिलेला आहे. त्यानंतर 2020चं जर आपण बघितलं तर 2020मध्ये आपण GS 2 कंप्लीट केलेला आहे. तर त्यामध्ये GS 1, GS 3 आणि GS 4 याचे व्हिडिओ आपले राहिलेले होते. तर त्यातलाच आपण 2020 या पेपरमधला GS 1चा व्हिडिओ घेऊन येतो आहे. तर हा आपला पार्ट 1 असणार आहे. या पार्ट 1मध्ये आपण जे इतिहासाचे 60 प्रश्न आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतरच्या भागामध्ये आपण भूगोल या विषयाचे 55 प्रश्न आणि त्याचबरोबर रिमोट सेन्सिंगचे जे 5 प्रश्न आहेत ते म्हणजे असे 60 प्रश्न आपण येणाऱ्या पुढच्या भागामध्ये कंप्लीट करू. आणि शेवटचा जो भाग असतो आपला तो असतो आपला कृषी. तर कृषीवर जे 30 प्रश्न येतात ते आपण तिसऱ्या भागामध्ये कंप्लीट करणार आहोत. अशा पद्धतीने आपण 2020मध्ये विचारला गेलेला GS 1 कंप्लीट करणार आहोत. तर तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघितलेले नसतील तर ते तुम्ही नक्की बघू शकता. माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही व्हिजिट देऊ शकता. चला तर मग मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. मित्रांनो, आपण 2020चा पेपर बघतोय जो 5 डिसेंबर 2021ला झाला होता. यामध्ये 150 प्रश्न असतात, 150 गुण असतात, 2 तासाचा वेळ होता. आपण A सेट बघतोय. पहिला प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न असा आहे, लॉर्ड डॅशने देशभर मिठावर एकसारखा कर लावला. आता बघा कीवर्ड काय आपला, देशभर मिठावर एकसारखा कर कोणी लावला. खाली ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला गव्हर्नर जनरल. पहिलं ऑप्शन आहे बेंटिक, वेलेस्ली, लिटन आणि कॉर्नवॉलिस. तर सर्वप्रथम आपल्याला हे जे गव्हर्नर जनरल आहेत त्यांचा आपल्याला कार्यकाल माहिती पाहिजे. जर आपल्याला कार्यकाल माहिती असला तर त्यांच्या कार्यकालामध्ये घडलेल्या ज्या काही घडामोडी असतात त्या आपल्याला समजतात. बेंटिक यांचं जर बघितलं आपण तर 1823 ते 1833 हा त्यांचा कालखंड होता. वेलेस्ली जर आपण बघितलं तर 1798 ते 1805. लिटन 1876 ते 80 आणि कॉर्नवॉलिस जर आपण बघितले तर 1786 पासून तर 1793 पर्यंत ते गव्हर्नर जनरल होते. आणि त्यानंतर ते 1805 पण आले होते, पण त्यांचा मृत्यू झाल्या कारणाने ते पुढे कंटिन्यू करू शकले नाही. तर बघा आपण कार्यकाल समजून घेतला. आता आपण जर विल्यम बेंटिक यांच्याविषयी जर बघितलं तर काही ठराविक त्यांच्या कालखंडामध्ये झालेल्या काही घडामोडी आहेत. जसं की त्यांनी जे ज्युडिशियल सिस्टीम आहे त्याच्यामध्ये ज्युरी पद्धत लागू केली, ज्युरी पद्धत. त्याचबरोबरीने ठगांचा बंदोबस्त करण्यासाठी ठगांचा बंदोबस्त त्यांनी केला. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र पोलीस खाते स्थापन केलं. अशा पद्धतीचे बेंटिक यांच्या काळात भरपूर काही गोष्टी झालेल्या आहेत. वेलेस्ली यांचा जर आपण विचार केला तर वेलेस्लीच्या काळातलं सगळ्यात मोठी घडामोडी म्हणजे तैनाती फौज पद्धत, तैनाती फौज पद्धत. आणि त्याचबरोबरीने फोर्ट विल्यम कॉलेज, फोर्ट विल्यम कॉलेज जे होतं ते वेलेस्ली यांनी मानलं होतं. कोणासाठी तर सनदी सेवक जे होते त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी, ऑफिशियल्ससाठी हे फोर्ट विल्यम कॉलेज होतं. 1800 त्यांनी ते सुरू केलं होतं आणि नंतर ते 2च वर्षात बंद करण्यात आलं 1802 त्यानंतर आपण जर कॉर्नवॉलिस जर बघितलं तर कॉर्नवॉलिस यांच्या बाबतीत कायम धारा पद्धत जमीन सुधारण्याची आपल्याला माहिती असते. आणि तसंच त्यांना भारतीय सनदी सेवेचे जनक पण म्हणतात. भारतीय सनदी सेवेचे जनक. कॉर्नवॉलिस यांना आपण म्हणत असतो. आता लिटन यांच्या काळात जर बघितलं तर त्यांच्या काळातच हे देशभर मिठावर एकसारखा कर जो आहे तो त्यांच्या काळात लागू झाला होता. अशा पद्धतीने याचं उत्तर जर बघितलं आपण तर 3 नंबर याचं उत्तर येतं. म्हणजे आपण बेंटिक यांना वाचताना किंवा वेलेस्ली किंवा कॉर्नवॉलिस यांच्याविषयी जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला हा उल्लेख कुठंच येत नाही की देशभर मिठावर एकसारखा कर त्यांनी लावला होता. म्हणजे ऑड वन आउटमध्ये जर आपण विचार केला तर बेंटिक, वेलेस्ली आणि कॉर्नवॉलिसला जर आपण
एलिमिनेट केलं तर उरतं काय आपल्याकडे, लिटन हा पर्याय उरतो आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, लिटन. 3 नंबर याचं ऑप्शन असणार आहे. पण आता जर आपण बघितलं की इतिहासाचं एक पुस्तक आहे समाधान महाजन सरांचं, तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी बेंटिक यांच्याविषयी तो उल्लेख करण्यात आलेला आहे की देशभर मिठावर एकसारखा कर कोणी लावला होता, बेंटिक यांनी. पण ते चुकीचं आहे. तिथं पाहिजे होतं लिटन पाहिजे होतं. जर तुम्ही गूगल जरी केलं तरी तुम्हाला लिटन हे उत्तर येतं. त्यामुळे आयोगाने याचं उत्तर फायनल आन्सर कीनुसार लिटन हे दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. डिप्रेस्ड क्लास मिशन, तर त्या संस्थेचं काय करायचं आपल्याला, उद्दिष्ट सांगायचे. पहिलं उद्दिष्ट, अस्पृश्यांना नोकऱ्या मिळवून देणे, सार्वजनिक धर्माची शिकवण देणे, अस्पृश्यांच्या सामाजिक अडचणीचे निवारण करणे, स्पृश्य समाजाचे परिवर्तन करणे आणि अस्पृश्य निवारण्यासाठी सर्व स्तरातून पाठिंबा मिळवणे. तर आपण जर बघितलं हे सगळे सेंटेन्स काय आहेत, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहेत. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, वरीलपैकी सर्व. आता आपण थोडं डिप्रेस क्लास मिशनविषयी जाणून घेऊ की कशा पद्धतीने याची माहिती घ्यायची आपल्याला. तर डिप्रेस क्लास मिशनची स्थापना जर आपण बघितली तर 18 ऑक्टोबर 1906 मुंबई येथे स्थापना झालेली आहे. आणि या संस्थेची स्थापना ही वीरा शिंदे यांनी केलेली आहे. वीरा शिंदे. जर या परिषदेची आपण जर पहिली परिषद बघितली, या संस्थेची पहिली परिषद जर आपण बघितली तर ती भरली होती सुरत येथे 1907ला. आणि तसंच एक उद्देशाचं असंही होतं की लघु उद्योग स्थापन करणे. लघु उद्योग स्थापन करणे हा पण या संस्थेचा काय होता, उद्देश होता. अशा पद्धतीने एक्स्ट्रा माहिती आपण घेतली. जर पुढच्या वेळेस प्रश्न आला डिप्रेस क्लास मिशनची पहिली परिषद कुठे भरली होती, तर सुरतला भरली होती 1907ला. स्थापना झालेली आहे 1906ला, मुंबईमध्ये स्थापना झालेली आहे. आणि हे बाकीचे सगळे काय आहेत त्याचे उद्दिष्ट आहेत. आता पुढील जो प्रश्न आहे तो आहे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आपल्याला सांगायची आहे. पुढील संस्थांचा काळानुसार क्रम लावा. तर यासाठी आपल्याला फॅक्च्युअल डेटा माहिती असणं गरजेचं आहे. ज्या काही खाली संस्था दिलेल्या आहेत त्यांचे स्थापना वर्ष आपल्याला पाठच पाहिजे. त्याच्यामुळे तो तुमचा पहिला टास्क असणार आहे की जेवढ्या पण सामाजिक चळवळी किंवा सामाजिक संस्था असणार आहे त्या सगळ्यांचं तुम्हाला स्थापना वर्ष आणि त्याचे संस्थापक कोण आहेत हे तुम्हाला चांगलं करून ठेवायचं आहे. पुणे सार्वजनिक सभा जर आपण बघितली तर 1870मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. सार्वजनिक काका यांनी त्याची स्थापना केलेली आहे. मद्रास महाजन सभा जर आपण बघितलं तर 1884मध्ये याची स्थापना झालेली आहे. इंडियन असोसिएशन सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची जर आपण बघितली तर 26 जुलै 1876मध्ये याची स्थापना झालेली आहे. आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी जर आपण बघितलं तर 31 जानेवारी 1885 मुंबईमध्ये या संस्थेची, या असोसिएशनची स्थापना झालेली आहे. कोणी केलेली स्थापना, त्यांना आपण ब्रदर्स इन लॉ म्हणून ओळखलं जातं. 3 लोक होते यामध्ये ब्रदर्स इन लॉमध्ये. जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन तर तुम्ही INC वरून लक्षात ठेवू शकता. कारण की INCची स्थापना जर बघितली तर आपण डिसेंबर 1885मध्येच आहे. एकच साल आहे बघा 1885मध्ये. तर जानेवारी महिन्यामध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. जर आपण आता सिक्वेन्स लावायचा जर विचार केला तर सर्वप्रथम कोणती संस्था येते, पुणे सार्वजनिक संस्था येते. त्यानंतर 1876मध्ये इंडियन असोसिएशन येतं. 1884मध्ये मद्रास महाजन येतं. आणि सगळ्यात शेवटची संस्था येते बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. हा ऑप्शन कुठे दिसतो आहे आपल्याला, A, B, C आणि D. ठीक आहे, 1 नंबर आपला ऑप्शन आहे. जसं त्यांनी ऑप्शन दिलेले तसंच आपलं उत्तर आहे याच्यामध्ये. काळानुरूप आपण लावलेलं आहे. आणि अशा पद्धतीचे प्रश्न हे इझी कॅटेगरीमध्ये असतात. फक्त आपल्याला पाठांतर याच्यासाठी फार गरजेचं असतं. पुढचा जो प्रश्न आहे तो पण आयोगाचा फेवरेट प्रश्न आहे की काहीतरी 5 किंवा 4 अशी विधानं दिलेले असतात. त्याच्यावरून आपल्याला त्या वर्णनावरून आपल्याला ती व्यक्ती ओळखावं लागतो. ठीक आहे, ते समाजसुधारक असतील किंवा क्रांतिकारक असतील ते आपल्याला ओळखायचे असतात किंवा एखादी संस्था पण असू शकते. तर पुढील ओळीत कोणाचे वर्णन केलेले आहे. आता आपण वर्णन बघणार आहोत. सर्वप्रथम कशा पद्धतीने केलेले. ते कलकत्त्याच्या हिंदू कॉलेजमध्ये काय होते, शिक्षक होते. बरं, पुढे त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याविषयी प्रेमाने प्रेरित केले. त्यांनी समाज सुधारणांची गरज असल्याचे ठासून सांगितले. म्हणजे ते समाजसुधारक पण होते. त्यांनी यंग बंगाल या चळवळीची सुरुवात केली आणि त्यांचे विचार हे
फ्रेंच राज्यक्रांतीच्या तत्वावर आधारित होते. तर असे कोणते व्यक्ती आहेत की हे सगळं वर्णन त्यांना लागू होतं. आता बघा, एक प्रश्न आला होता कंबाईन सीमध्ये, कंबाईन ग्रुप सीचा पेपर झाला होता 2019मध्ये. प्रीचा पेपर झाला होता, पूर्वचा पेपर. तर त्या पूर्वच्या पेपरमध्ये एक प्रश्न विचारला होता की भारताचे पहिले राष्ट्रीय कवी कोण होते. म्हणजे भारताचे पहिले आधुनिक राष्ट्रीय कवी, शब्द असा होता, आधुनिक राष्ट्रीय कवी कोण आहेत, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला होता ग्रुप सीमध्ये 2019च्या प्रीमध्ये. तर त्याचं उत्तर त्यांनी दिलं होतं HV उत्तर आपण बघू, HV डेरोझिओ हे त्याचं उत्तर दिलेलं होतं. ठीक आहे. म्हणजे जे विद्यार्थी हे PYQ चांगलं करतात, ते कंबाईन बीचं असू दे किंवा कंबाईन सीचं असू दे किंवा इतर ज्या एक्झाम MPSC कंडक्ट करत असतं, इवन जे डिपार्टमेंटलचे एक्झाम असतात त्याचे जरी तुम्ही PYQ चांगल्या पद्धतीने केलेले असतील, मेनचे पण आणि प्रीचे पण, तर तुम्हाला काही प्रश्न इतके सोपे जातात कारण की ते रिपीटेड असतात. तर आता बघा, हा प्रश्न जर कोणी केलेला असेल तर त्याला हा प्रश्न सोपा जाईल, कारण की याचं उत्तर काय आहे, HV डेरोझिओ. तर हे कोण होते, राष्ट्रीय कवी होते आधुनिक भारताचे. मग त्याच्यामध्ये जेव्हा विद्यार्थ्यांनी PYQ ॲनालिसिस केलेलं होतं त्यावेळेस त्यांनी बाकीची पण माहिती काढली होती की HV डेरोझिओ कोण आहेत, त्यांच्याविषयी माहिती काढली. तेव्हा कळालं की ते यंग बंगाल चळवळीशी संबंधित होते, ते फ्रेंच राज्यक्रांतीच्या तत्वावर आधारित होते, स्वातंत्र्याविषयी प्रेमाने प्रेरित करत होते ते विद्यार्थ्यांना, आणि समाजसुधारकही होते, आणि हिंदू कॉलेजमध्ये ते शिक्षक होते. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, आपलं 4 नंबर, हेनरी डेरोझिओ. चला पुढे जाऊयात. पुढे दिलेल्या भूपाळ्या व त्यांचे रचनाकार यांच्या जोड्या आपल्याला जुळवायचा. तर आपला हा टॉपिक जो आहे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, आपला टॉपिक नंबर आहे तो 1.13 महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा. या टॉपिकसाठी तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक वापरू शकता. हा टॉपिक तिथे तुमचा कवर होऊन जाईल, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा. तर आता काही याच्यातले जर तुमच्या ओळखीचे असतील भूपाळे आणि त्याचे रचनाकार, तर तुम्ही लगेच त्याचं उत्तर देऊ शकता. जसं की उठा उठा सकल जन, याचं उत्तर जर आपण बघितलं सीचं ऑप्शन, तर सीचं ऑप्शन येतं गिरीधर. ठीक आहे. म्हणजेच सीचं काय असायला पाहिजे, 3 नंबर. सीचं 3 नंबर एकच ऑप्शन आहे बघा. फक्त तुम्हाला एक जरी ऑप्शन माहिती असलं तरी तुम्ही उत्तरापर्यंत इथे पोहोचतात. बाकीचे आपण ऑप्शन लावून घेऊयात. उठी उठी बा पुरुषोत्तमा, रंगनाथ स्वामी. त्यानंतर उठा उठा हो साधक, याचं उत्तर येतं केशवस्वामी. आणि जाग रे जाग बापा, याचं उत्तर येतं देवनाथ. ठीक आहे. आता असे जे प्रश्न असतात ते तुम्हाला पाठच पाहिजे, फॅक्च्युअल डेटा असतो. येत असेल तर तुम्ही सॉल्व करा. जर तुम्हाला काहीच जमत नसेल, उत्तर येतच नसेल, वाचल्यासारखंच वाटत नसेल, तर तुम्ही असे प्रश्न स्किपही करू शकता. त्यानंतर पुढील वाक्यात वर्णन केलेल्या व्यक्तीचे नाव सांगा. बघूयात आता कोणाचं वर्णन केलेलं आहे. नागपूर टेक्स्टाईल युनियनचे ते नेते होते. एप्रिल 1946मध्ये कामगारांचे प्रतिनिधी म्हणून निवडून ते आमदार झाले होते. त्यांनी प्राथमिक शिक्षक, विणकर, छापखान्यातील कामगार व खाणकामगारांना संघटना उभारण्यासाठी त्यांनी मदत केली होती. म्हणजे इथं 3-4 कीवर्ड आपल्याला लक्षात येत आहे की एकतर 1946मध्ये ते कामगाराचे प्रतिनिधी होऊन आमदार झाले होते, आणि नागपूर टेक्स्टाईल युनियनचे ते नेते होते. नागपूर टेक्स्टाईल म्हणजे आपल्याला बघावं लागेल की ते विदर्भातले आहेत, नागपूर एरियातले आहेत. आता ऑप्शन बघूयात. SS बाटलीवाला, TCS जयरामन, रामभाऊ रुईकर आणि BP अडारकर. तर याचं उत्तर काय असणार आहे, 3 नंबर असणार आहे, रामभाऊ रुईकर. हे कामगार नेते होते, नंतरच्या काळामध्ये ते आमदार झालेले होते. आणि रामभाऊ रुईकर हे आपण मागच्या PYQमध्ये ऑप्शनमध्ये यांच्याविषयी माहिती घेतलेली होती. जेव्हा ते बाकीचे जे ऑप्शन असतात त्याचं आपण जेव्हा ॲनालिसिस करत होतो त्यावेळेस आपण बघितलं होतं की रामभाऊ रुईकर हे कामगारांचे नेते होते, नागपूर टेक्स्टाईल युनियनचे ते नेते होते. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न लगेच इथे सॉल्व होतात. परत पुढचा प्रश्न जो आहे तो वर्णनावरच आहे. तर बघूयात कशा पद्धतीचं वर्णन आहे. त्यांनी संपादित केलेल्या वृत्तपत्रामुळे महाराष्ट्रात एक नवीन पर्व सुरू झालं.
त्या वर्तमानपत्राचे नाव होते संदेश. बघा हा संदेश जो आहे वर्तमानपत्र तोच आपलं कीवर्ड आहे. ज्यांना माहिती असेल की संदेश वर्तमानपत्र या व्यक्तीचं आहे तो विद्यार्थी लगेच याचं उत्तर देणार आहे. त्यांना आधुनिक मराठी दैनिक पत्रकारितेचे प्रणेते म्हटले जाऊ शकते. पुढे युद्धांच्या बातम्यांचे वृत्तांकन करणे ही त्यांची विशेषता होती आणि त्यांचे विनोदावर काय होते, प्रभुत्व होते. आता बघा ई नंबरचं ऑप्शन काय आहे की त्यांचे विनोदावर प्रभुत्व होते. तर गोपाल गणेश आगरकर त्याचं उत्तर असणार आहे का? नाही, कारण की त्यांनी युद्धांच्या बातम्यांचे वृत्तांकन केलेले होते का? नाही. म्हणजे ह्या डी आणि ई वरून आपण आगरकर यांना इथे इलिमिनेट करू शकतो. त्यानंतर केळकर यांना इलिमिनेट करू शकतो. आणि आता 2 ऑप्शन तुमच्याकडे राहतात. तर याचं उत्तर काय असणार आहे आपलं? अच्युतराव कोल्हटकर. अच्युतराव कोल्हटकर म्हणजे 1 नंबर आपलं इथे ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचं उत्तर कशावरून येतं? हे संदेश या वर्तमानपत्रावरून तुम्हाला उत्तर भेटतं. कारण की आपण जेव्हा वर्तमानपत्र आणि त्याचे कोण संपादक होते, जेव्हा ते पूर्ण लिस्ट पाठ करत असतो, आपल्या रिव्हिजनचा भाग असतो, त्या रिव्हिजनच्या भागामध्ये तुम्ही हे वर्तमानपत्र नक्की वाचलेलं असतं महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रामध्ये. तेव्हा तुम्हाला हे नाव लगेच आठवून जातं की संदेश हे वर्तमानपत्र कोणाचं आहे? अच्युतराव कोल्हटकरांचं आहे. ठीक आहे. यावरून तुमचं हे उत्तर येतं. म्हणजे हा प्रश्न कशावर आहे? बेसिकली वर्तमानपत्र. वर्तमानपत्रावर 3 ते 2 प्रश्न 100% येत असतात. हे इनडायरेक्टली असतात किंवा डायरेक्टली असतात, अशा पद्धतीचे प्रश्न. 8 नंबरचा प्रश्न बघूयात आता की 1848 स्थापन केलेल्या द स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या मराठी शाखेचे नाव काय होते? तुम्ही नावावरून पण जाऊ शकतात की इथे काय सांगितलेलं आहे? सायंटिफिक सोसायटी. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे की परमहंस सभा ही जातीभेद न मानणे, जातीभेद पाळणे नाही, अशा पद्धतीची म्हणजे वेगळ्या पद्धतीची ही संघटना होती. म्हणजे सामाजिक संघटना होती परमहंस सभा. त्याच्यामुळे तिचं इथं काही उल्लेख नसणार आहे. परमहंस सभा जर आपण बघितली तर 31 जुलै 1849ला ती स्थापन झाली होती मुंबईमध्ये. आणि तिची स्थापना जर आपण बघितली तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली होती. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी ह्या परमहंस सभेची स्थापना केली होती. प्रार्थना समाज असू द्या किंवा परमहंस सभा असू द्या, तर ते कशाच्या संबंधात आहे? दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या संबंधात. आणि ती सामाजिक संघटना आहे, त्याच्यामुळे तिला आपण इथं इलिमिनेट केलं. शिक्षण प्रसारक मंडळ हे असणार आहे का? ते इथं नसणार आहे. विद्यार्थी हितबोधिनी सभा याचा असं मराठी शाखा असू शकते का? नसू शकते. म्हणजे उपयुक्त ज्ञानप्रसारक का बरं म्हणू शकतो आपण? कारण की सायंटिफिक सोसायटी, सायंटिफिक म्हणलं तर काय असू शकतं? उपयुक्त ज्ञानप्रसारक सभा हे त्याचं नाव व्यवस्थित इथं बसू शकतं. त्याच्यामुळे असा एक कॉमन सेन्स यूज करून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. 3 नंबर आपलं इथे उत्तर असणार आहे. पुढे परत वर्णन दिलेलं आहे. या वर्णनावरून आपल्याला गव्हर्नर जनरलचं नाव सांगायचं आहे. तर बघूयात. त्यांनी जनसामान्याच्या शिक्षणात आस्था दाखवली. त्यांनी स्थानिक भाषांच्या शाळा उघडायच्या होत्या. त्यांना जास्तीत जास्त लोकांना शिक्षण द्यायचे होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे बंगाल, बॉम्बे, पंजाब येथील स्थानिक सरकारांनी स्थानिक शिक्षणाला काय दिलेलं आहे? उत्तेजन दिलेलं आहे. तर असे गव्हर्नर जनरल कोण आहेत? तर याचं उत्तर जर बघितलं त्याचं उत्तर असणार आहे लॉर्ड डलहौसी. तर लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये काय काय झालं होतं? तर रुरकी येथे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालं होतं. इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो ऊडचा खलिता आहे, आपण बघतो ऊडचा खलिता, वूड्स डिस्पॅच असं त्याला आपण म्हणतो, एज्युकेशनच्या रिलेटेड, एज्युकेशनचा मॅग्ना कार्टाही म्हणू शकतो आपण त्याला. 1854 हा वूडचा खलिता आला होता. तर त्या वूडच्या खलितामध्ये असा उल्लेख करण्यात आला होता की प्रत्येक प्रांतात शिक्षण खाते पाहिजे, शिक्षण खाते पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की डलहौसी यांच्या कार्यकालामध्येच हा वूडचा खलिता आलेला होता. त्याच्यामुळे आपण या लॉजिकवर पण लॉर्ड डलहौसी हे उत्तर देऊ शकतो. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न असा आहे 10 नंबरचा प्रश्न. तैनाती फौज धोरणानुसार वॉरन हेस्टिंगने औंधच्या नवाबाला खालीलपैकी कोणाच्या विरोधात लष्करी मदत दिली होती? आता बघा इथं कीवर्ड काय आपला? औंधचा नवाब. आता इथं तुम्हाला काय काम येणार आहे? तुमचा मॅप, तुमचं जे जिओपॉलिटिकल तुमची थिंकिंग आहे ती इथं तुम्हाला काम येणार आहे. ती बघूयात कशा पद्धतीने. आता तुम्हाला माहिती असणार आहे की औंध
हे ठिकाण कुठे येतं, तर औंध हे ठिकाण जर आपण बघितलं तर ते लखनौ या शहराजवळ येतं, उत्तर प्रदेशमध्ये लखनौ या शहराजवळ. बघा इथं तुम्हाला या मॅपमध्ये क्लिअर कळेल की अवध ऑफ नवाब हे लखनौ या भागामध्ये येते उत्तर प्रदेशमध्ये. आणि त्याला एकदम त्याच्याजवळ शेजारी असलेला कोणता प्रदेश येतो, तर रोहिलाज येतात. बघा हे जे रोहिलाज आहे हे त्याचे कोण आहेत, शेजारी आहेत, शेजारी आहेत. मराठाज जर बघितलं आपण तर इथे येतो महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. त्यानंतर अजून ऑप्शनमध्ये काय काय होतं आपल्याला, जाट आणि राजपूत होतं. राजपूत जर बघितलं तर राजपूत कुठं असणार आहे, हा जो आपला राजस्थानचा भाग आहे. आणि जाट जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे की तो हरियाणाचा भागामध्ये येतात. म्हणजे अवधचा नवाब याच्याजवळ सगळ्यात जवळ कोणता शेजारी असणार, त्यांचा रोहिलाज असणार आहे. म्हणजे याचं उत्तर काय असायला हवं मग, रोहिला. 1 नंबर आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा कॉमन सेन्स किंवा मॅपचा यूज करून तुम्ही हा प्रश्न सॉल्व केला. यामध्ये मराठा येणार आहे का, नाही. जाट येणार आहे का, नाही. राजपूत येणार आहे का, नाही. कारण की औधच्या नवाबाला रोहिला यांच्या विरोधात लष्करी मदत दिली होती वॉरेन हेस्टिंग यांनी. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न सोपा आहे. वर्तमानपत्र आहे आणि त्याचे संपादक आपल्याला सांगायचं. याच्यामधला जो अल हिलाल नावाचं वर्तमानपत्र आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे की त्याचे संपादक आहेत मौलाना आझाद. म्हणजे बीचं ऑप्शन पाहिजे 1 नंबर, ते हे 3 ठिकाणी येतं. त्यानंतर कॉम्रेड पण आपल्या सगळ्यांना माहिती असतं की मोहम्मद अली जिना यांचं ते वर्तमानपत्र होतं. म्हणजे सीचं पाहिजे 2, सीचं पाहिजे 4, हे 2 ठिकाणी येतं. आणि इंडिपेंडेंट आणि जमीनदार या 2 ऑप्शनमध्ये तुम्ही काय होतात, कन्फ्यूज होतात किंवा 50-50% तुम्हाला आन्सर देण्याची वेळ येते. तेव्हा इंडिपेंडेंट तुम्ही लक्षात ठेवायचं सय्यद हुसेन यांचं आहे. आणि जमीनदार हे वर्तमानपत्र बघितलं तर जाफर अली खान यांचं ते आहे. म्हणजे एचं आपल्याला 2 नंबर लावायचं आहे आणि ते इथं आहे, म्हणजे 2 नंबर आपलं ऑप्शन असणार आहे. म्हणजे जमीनदारचं जाफर अली खान हे त्याचे संपादक होते, अल हिलालचे मौलाना आझाद होते, कॉम्रेड याचे मोहम्मद अली जिना होते आणि इंडिपेंडेंट यांचे सय्यद हुसेन होते. चला पुढे जाऊयात. 1930 पावेतो डॅश या प्रांतात किसान सभा स्थापन झाल्या. बंगाल, पंजाब, संयुक्त प्रांत. आपल्याला माहिती आहे हे सगळेचे सगळे प्रांत जे होते हे शेतकऱ्यांचे प्रांत होते. तिथे जास्त पद्धतीने शेती होत होती, तिथं सुपीक जमिनी होत्या आणि इथे जास्त उत्पादनही घेतलं जात होतं. त्याच्यामुळे याचं वरीलपैकी सर्व उत्तर येणार आहे. इथे सगळीकडे काय झाले होते, किसान सभा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. 1 नंबर आपलं इथे उत्तर असणार आहे. पुढे बघूयात. 1857चा रिलेटेड काहीतरी प्रश्न आहे बघा. हां, तर हा जो प्रश्न आहे हा तुम्ही स्किप केला पाहिजे, कारण की हा आपला सिलेबसच्या बाहेरचा प्रश्नही आपण म्हणू शकतो. सिलेबसच्या बाहेरचा नाही आहे, पण खूपच डिफिकल्ट टाईपचा प्रश्न असेल हा, कारण की इतकं तुम्हाला अशा व्यक्तींचे नावं तुम्हाला पाठ नसू शकणार. त्याच्यामुळे तुम्ही असे प्रश्न दे ना ते स्किप करायला पाहिजे. हे तुमचे डोकेदुखीच असू शकतो अशा पद्धतीचे प्रश्न. तर बघूयात प्रश्न कशा पद्धतीचा आहे. 1857च्या उठावानंतर महाराष्ट्रातून कैदी अंदमानात पाठवले होते, त्यांच्या व त्यांच्या गावांच्या जोड्या आपल्याला सांगायच्या. बघा आता आपल्याला इतका डिफिकल्ट प्रश्न हा सॉल्व्ह होऊ शकत नाही. जर तुम्ही वाचलेला असेल कुठे तर अशा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता, नाहीतर अशा प्रश्नांना तुम्ही स्किप केलेलं बरं असतं, कारण की निगेटिव्ह मार्किंगचा धोका कधी पण अशा वेळेस पत्करायचा नसतो. याचं उत्तर आपण डायरेक्टली देऊन टाकू. याचं उत्तर आहे 3 नंबर. म्हणजेच यदू बागल हे होते पंढरपूरचे कैदी होते, भिवा लखमा नाशिकमधून, अनु नथू बॉम्बेमधून आणि बबन जुमाल खान हे होते साताऱ्यामधून. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे. अजिंठा येथील हीनयानांच्या कोणत्या 2 लेण्या या सर्वात प्राचीन आहेत. हीनयान यांनी तयार केलेल्या कोणत्या लेण्या सर्वात प्राचीन आहेत. तर बघूयात आपण थोडं अजिंठ्याविषयी माहिती घेऊ. अजिंठा या लेणीमध्ये एकूण लेण्या किती आहेत. हा प्रश्न बघा आत्ताच नगर परिषदेमध्ये विचारला गेला होता की अजिंठ्यामध्ये एकूण लेण्या किती आहेत. 30 लेण्या आहेत बघा टोटल. आणि याच्यामध्ये काय आहेत, काही विहार आहेत आणि काही काय आहेत, चैत्य आहेत. तर जवळपास इथे 25 विहार आहेत आणि बाकीचे उरलेले हे चैत्य आहेत. त्यातलं सगळ्यात मोठं जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठं नाही म्हणता ना, सगळ्यात जुनं जर आपण बघितलं तर लेणी क्रमांक 9 आणि 10 हे सगळ्यात जुनी मानले जाते. त्याच्यामुळे आपलं उत्तर येणार इथे 2 नंबर. आणि हे काय आहेत, चैत्य आहेत. अजून थोडी माहिती जर आपण घेतली तर ही लेणी जर आपण बघितली, अजिंठा लेणी ही 200 इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 या कालावधीमध्ये
ही लेणी बनवण्यात आली होती. काही लेण्या जर बघितलं आपण तर त्या 400 इसवी सन 400मध्ये च्या नंतर बनवण्यात आल्या होत्या. त्यातलं जर आपण 16वी लेणी जर आपण बघितली, 16वी लेणी त्या 30 पैकी 16वी लेणी जी होती ती वाकाटक घराण्याचा जो राजा होता हरिसेन याचा जो सचिव होता वराहदेव, त्याने ही खोदली होती. आपण हा मुद्दामून स्पेसिफिक माहिती घेतोय कारण की असा जर प्रश्न येत असेल सर्वात प्राचीन लेणी कोणती, तर असाही प्रश्न येऊ शकतो की 16व्या नंबरची जी लेणी आहे तिचं वैशिष्ट्य काय. त्याच्यामुळे आपण ही एक्स्ट्रा माहिती घेतली की 16वी लेणी ही वाकाटकचा राजा जो होता हरिसेन त्याचा सचिव वराहदेव यांनी ही खोदली होती. त्यानंतर जर आपण बघितलं तर या अजिंठा लेणीचा शोध कोणी लावला आधुनिक काळामध्ये, शोध जर बघितला तर जॉन स्मिथ हे ब्रिटिश अधिकारी होते. जॉन स्मिथ यांनी या अजिंठा लेणीचा शोध लावला होता 1819 मध्ये. ठीक आहे, तर हे नावही तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. चला, अजिंठा लेणी म्हणजे हा प्रश्न कशावर येतो आपला, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा 1.13. चला पुढे जाऊयात. परत आपल्याला वर्णन दिलेलं आहे, या वर्णनावरून आपल्याला व्यक्ती ओळखायचे. ते फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. इसवी सन 1905 मध्ये काँग्रेसच्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. बघा इथंच तुम्हाला उत्तर भेटून गेलं असेल की 1905 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते. 1912 ते 1915च्या दरम्यान ते भारतीय लोकसेवा आयोगाचे म्हणजे UPSCचे ते सदस्य होते. 1910 मध्ये त्यांची पुन्हा केंद्रीय कायदेमंडळात निवड झाली होती. त्याचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल की गोपाळकृष्ण गोखले हे त्याचं उत्तर असणार आहे, कारण की 1905च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, गोपाळकृष्ण गोखले होते. चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न वर्तमानपत्रांवर आहे आणि मॅच द पेअर आहे. ब्राह्मणेतर वर्तमानपत्र आहे, त्याचे संपादक आपल्याला सांगायचे. हा पण इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे की हा भरपूर वेळा हा पूर्वला विचारला जातो. तर विजयी मराठा जर बघितलं तर श्रीपतराव शिंदे यांचं आहे. जागृती वर्तमानपत्र भगवंतराव पाळेकर यांचं आहे. दिनमित्र तर तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे की मुकुंदराव पाटील यांचं आहे आणि कैवारी दिनकरराव जवळकर यांचं आहे. म्हणजे दिनमित्र जरी तुम्हाला माहिती असलं सीचं 3 नंबर तरी तुम्हाला उत्तर येऊन जातं. 2 नंबर आपला ऑप्शन असणार आहे दिनमित्रवरून. आणि दीनबंधू कोणाचं होतं, दीनबंधू तर ते होतं कृष्णराव भालेकर यांचं हे वर्तमानपत्र होतं, कृष्णराव भालेकर यांचं, महात्मा फुलेंच्या रिलेटेड. चला पुढे जाऊयात आपण. सन 1875 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावकार, जमीनदार आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्ध विद्रोह केला होता. 1875ची घटना आहे आणि ते 2 जिल्हे आपल्याला विचारत आहेत. तर याचं उत्तर आपण सरळ सांगून देऊ. याचं उत्तर आहे पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा विद्रोह केलेला होता. पुढे बघूयात आता. नोट्स ऑन इन्फंट मॅरेज अँड अनफोर्स विडोहुड हे पुस्तक कोणाचे आहे. आता याच्यामध्ये 2 उल्लेख होत आहे की विडोहुड म्हणजे विधवा विषयी काहीतरी बोललेले आहे आणि लग्नाविषयी काहीतरी बोललेलं आहे. म्हणजे विधवा विवाह आपण असं त्याला म्हणू शकतो. विधवा विवाहाबद्दल उल्लेख करण्यात आलेला इथं. आणि विधवा विवाहाचा जर विषय आला तर आपल्याला एकच समाजसुधारक आठवतात, ते कोण आहेत, बेहरामजी मलबारी. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 1 नंबर आपलं उत्तर असणार आहे. पुढे काही ग्रंथ दिलेले आहेत आणि त्याचे लेखक दिलेले. हा आपला प्रश्न कशामधला येतो, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा. तर हा प्रश्न जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही उत्तर द्या आणि जर वाचलेला असेल तर तुम्ही उत्तर देऊ शकता, नाही तर स्किप करू शकता. 19 नंबरचं उत्तर आपण डायरेक्टली देऊन टाकू. 3 नंबर याचं उत्तर आहे. स्वात्मानुभवतरंगिणी हे पुस्तक कोणाचं आहे, तुकदेव यांचं आहे. चैतन्य चंद्रिका हे पुस्तक शिवराम अकोलकर. ज्ञानप्रबोध हे पुस्तक आहे शिवदिन केसरी यांचं. आणि अनुभूती श्लेष साम्राज्य वामन यांचं हे पुस्तक आहे. पुढे जाऊ.
पुढील वर्तमानपत्र त्यांच्या कालानुक्रम मांडणी आपल्याला करायची, क्रोनॉलॉजिकली आपल्याला ते मांडायचं आहे. तर बघूयात आता कोणकोणते वर्तमानपत्र आहेत. हे बॉम्बे हेरॉल्ड 1780चं वर्तमानपत्र आहे. त्यानंतर बॉम्बे कुरिअर 1792, हे तुम्हाला पाठच करायचं आहे. बॉम्बे गॅझेट 1790 आणि बॉम्बे समाचार 1822. तुम्हाला कशा पद्धतीने पाठवेल की महाराष्ट्राचं पहिलं वर्तमानपत्र कोणतं आहे, किंवा हिंदी भाषेतलं पहिलं कोणतं आहे, किंवा भारतातलं पहिलं कोणतं आहे, अशा पद्धतीने, किंवा बॉम्बे प्रांतातलं पहिलं कोणतं आहे, असे जेव्हा तुम्ही पाठ करत राहतात वर्तमानपत्र, त्यावेळेस तुमचं हे जो काही त्यांचं स्थापना वर्ष आहे ते पण तुमचं काय होऊन जातं, त्यासोबत पाठ होऊन जातं. आता आपण जर क्रम लावायचा बघितलं तर 1780ला म्हणजे पहिलं येणार आपलं बॉम्बे हेरॉल्ड, 2 नंबरला बॉम्बे कुरिअर, 3 नंबरला आपलं 1790 आणि 4 नंबरला आपलं येतं बॉम्बे समाचार. म्हणजे हा ऑप्शन कुठं असणार आपला 3 नंबरमध्ये येतो, ए, बी, सी आणि डीमध्ये. चला परत एकदा मॅच द पेअर विचारलेलं आहे. सर सय्यद अहमद खान यांच्याविषयी प्रत्येक पेपरला प्रश्न असतो. त्यांनी स्थापन केलेल्या संस्था दिलेल्या आहेत आणि त्याचं स्थापना वर्ष आपल्याला विचारलेलं आहे. पण अनफॉर्च्युनेटली हा प्रश्न काय केलेला आयोगाने कॅन्सल केलेला आहे, त्याच्यामुळे आपण हा प्रश्न बघणार नाही, पुढे जाऊ. पुढीलपैकी लोकमान्य टिळकांचे अत्यंत जवळचे सहकारी कोण होते, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता बघूयात कोण कोण होते. तर त्यांनी विचारलेलं आहे की जवळचे सहकारी कोण होते, पण दामोदर हरी चाफेकर जर बघितलं तर त्यांचे ते जवळचे सहकारी नव्हते आणि गोपाळकृष्ण गोखले पण त्यांच्या जवळचे सहकारी नव्हते. म्हणजे उरतं काय मग आपलं नरसिंह चिंतामण केळकर, शिवराम महादेव परांजपे आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे ए, सी आणि डी. एलिमिनेशन मेथड आपण याचं उत्तर दिलं. पुढे सत्यविधान आपल्याला सांगायचं आहे. 1899मध्ये आसाम तेल कंपनीची स्थापना झाली आणि 1905मध्ये तिचे उत्पादन हे सुमारे 1.25 लाख लिटर इतके होते. तर हे याच्यातलं जर आपण पहिलं विधान जर बघितलं 1899, ही डेट बरोबर आहे. आसाम तेल कंपनीची स्थापना 1899ला झालेली आहे. पण हे जे उत्पादन जर बघतोय आपण 1.25 लाख लिटर, हे खरंच बरोबर आहे की नाही हे आपल्याला इतका अंदाज नसतो. त्याच्यामुळे आपण याला बीला इथं चुकीचं ठरवलेलं आहे आयोगाने फायनल आन्सर कीनुसार, आणि याचं उत्तर 1 नंबर दिलेलं आहे. चला पुढे जाऊयात. महाराष्ट्रातील कोणत्या संप्रदायाने संस्कृत भाषेतील ज्ञान मराठी भाषेत आणले, तर बघूयात ऑप्शन काय. तर वारकरी, नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय आणि दत्त संप्रदाय. तर हा प्रश्न आयोगाने काय केलेला आहे, कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न बघू. सप्टेंबर 1816मध्ये पेंढारींना दडपून टाकण्यासाठी कोर्ट ऑफ डायरेक्टरीची मंजुरी कोणी घेतली. तर आपण आत्ताच मागं बघितलं होतं बेंटिक यांच्या काळामध्ये काय झालं होतं. तर बेंटिक यांच्या काळामध्ये त्यांनी कशाचा बंदोबस्त केला होता, ठगांचा बंदोबस्त केला होता. ठगांचा बंदोबस्त केला होता. आणि आपले जे लॉर्ड हेस्टिंग आहेत, लॉर्ड हेस्टिंग यांनी कोणाचा बंदोबस्त केलेला होता, पेंढाऱ्यांचा, पेंढारी. त्याच्यामुळे याचं उत्तर काय लॉर्ड हेस्टिंग असणार आहे. ठीक आहे, डल हाऊसीचं काही संबंध नाही इथे येत. लॉर्ड बेंटिंगचं तर आपण आत्ताच बघितलं, ठगांचा त्यांनी बंदोबस्त केलेला आहे, त्याच्यामुळे हे पण येणार नाही आहे. लॉर्ड वेलेस्ली हे काय नाही ते फौज पद्धतीचे आहेत. 2 नंबर आपलं उत्तर असणार आहे. पुढे आहे जोड्या लावा. इथे आपल्याला महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा हाच आपला घटक असणार आहे. इथं आपल्याला काही नाटक किंवा चित्रपट दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला जोडी लावायची आहे. तर बघा नाट्य निकेतन ही जर चित्रपट संस्था आपण जर बघितली तर ती कोणाची, रांगणेकर यांची आहेत बघा, मोतीराम गजानन रांगणेकर. आणि ललित कलादर्श याच्याबद्दल तुम्ही वाचलं असेल तर बापूराव पेंढारकर यांची ही संस्था होती. केशवराव भोसले आणि बापूराव पेंढारकर, ललित कलादर्श. तर डीचं जर आपण बघितलं 3 नंबर ऑप्शन कुठे येतं, एकाच ठिकाणी येते बघा. एकाच ऑप्शनवरून तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि तुमचं उत्तर इथे बरोबर आलं. बाकीचे पण बघून घेऊयात. आशीर्वाद 4 नंबरमध्ये ज्योत्स्ना भोळे आणि विष्णुपंत औंधकर. आणि नाट्य मनवंतर इब्सेन आणि शॉ यांच्यावर भक्ती असलेल्या ध्येयवादी तरुणांनी हे सुरू केलेलं होतं. याची सगळी माहिती तुम्हाला समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये भेटून जाईल.
ऐतिहासिक साहित्य आणि त्यांच्या लेखकांच्या जोड्या आपल्याला लावायच्या. परत हा प्रश्न कशावर होतो? आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसावर. ऐतिहासिक साहित्य आहेत हे सगळे. थोरले माधवराव पेशवे याबद्दल आपण वाचलेलं असतं, तर याचं उत्तर जर आपण बघितलं ते येईल वि. ज. कीर्तने यांचं आहे. राजा शिवाजी हे मो. कुंटे यांचं आहे. मोचनगड जर बघितलं तर गुंजीकर यांचं आहे ते. आणि अफजल खानाच्या मृत्यूचे नाटक कोंडो सखाराम घाटे यांचं हे पुस्तक आहे. ऐतिहासिक साहित्य हे सगळे. 8चं 4 एकच ऑप्शनमध्ये येतं. 1 नंबर आपले इथे उत्तर असणार आहे. असे जे प्रश्न आहेत हे सगळे फॅक्च्युअल प्रश्न, याच्यामध्ये एक्सप्लेनेशनची काही गरज नसते. याला पाठांतराशिवाय गत्यंतर नाही आहे. पुढे दिलेल्या कंपनी व त्यांचे त्या जिथे आहेत ती ठिकाणं आपल्याला सांगायची आहेत. तर बघूयात. जोसेफ आणि कंपनी, मॅके आणि कंपनी, बंगाल आयर्न कंपनी आणि अलेक्झांडर आणि कंपनी. तर बंगाल आयर्न कंपनी कुठं असणार आहे? आसनसोल. ठीक आहे, पश्चिम बंगालमधलं ठिकाण आहे ते आसनसोल. म्हणजे सीचं ऑप्शन काय पाहिजे? 3 नंबर. सीचं 2 ठिकाणे आहेत. अलेक्झांडर आणि कंपनी याबद्दल आपण वाचलेलं असतं, ते कलकत्त्यामध्ये येतं. डीचं काय असणार आहे? 4. हे पण 2 ठिकाणी आलेले बघा. आता आपल्याला इथं 50-50% आहे की जोसेफ आणि कंपनी आणि मॅके आणि कंपनी हे तुम्हाला माहितीच पाहिजे, तरच तुम्हाला उत्तर येणार. 50-50% आपण हा प्रश्न आणून ठेवलेला आहे. जोसेफ आणि कंपनी जर बघितलं तर बाराकर या ठिकाणी आहे. आणि मॅके आणि कंपनी जर बघितलं आपण राणीगंज या ठिकाणी. म्हणजे 1 नंबर आपलं इथे उत्तर असणार आहे. परत मॅच दी पेअरवर प्रश्न आहे बघा. सलग प्रश्न आलेले आहेत. 4 प्रश्न असे सलग आहेत की ते तुम्हाला मॅच दी पेअर आहेत. 4 नाही आहेत, 5 आहेत. 5 असे प्रश्न आहेत की ते बघा, तुम्ही इथून तुम्हाला दिसत असेल बघा. 26 नंबरचा प्रश्न आहे मॅच दी पेअर. 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. असे 5 सलग प्रश्न आलेले आहेत की जे सगळे काय आहेत? मॅच दी पेअर आहेत. आणि मॅक्झिमम कशावर विचारलेलं आहे? साहित्य आणि लेखक, म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा या घटकावर. त्यामुळे तुम्हाला तो किती चांगल्या पद्धतीने करून ठेवायचा आहे याची तुम्हाला आयडिया आलेली असेल आता. तर बघा 29 नंबरचा प्रश्न आहे, तो बघतोय आपण. तर भास्कर भट यांचं कोणतं पुस्तक आहे? तर शिशुपालवध. मुक्तेश्वर यांचं आहे भारत. एकनाथ यांचं आहे भावार्थ रामायण. आणि श्रीधर यांचं आहे हरिविजय. तर याचं उत्तर असणार आपलं 3 नंबर. पुढचा प्रश्न 30 नंबरचा. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्याविषयी माहिती आहे आपल्याला की यांचं विचारलहरी हे पुस्तक आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की समुद्रकिनारीचा वादविवाद हे कोणाचं असणार आहे? विष्णू भिकाजी गोखले यांचं. आणि गंगाधर शास्त्री फडके हिंदू धर्म नीती आणि मोरभट दांडेकर यांचं असणार आहे माननीय डॉक्टर जॉन विल्सन यांच्याशी हिंदू धर्माबद्दल वादविवाद. म्हणजे 30 नंबरचं आपलं 3 नंबर उत्तर असणार. हे सगळे प्रश्न काय होते? फॅक्च्युअल होते. पुढचा प्रश्न. अखिल भारतीय हिंदू महासभेचे जे वार्षिक अधिवेशन भरलं होतं 19 ऑगस्ट 1923 रोजी, ते कुठे भरलं होतं? आणि त्याचे अध्यक्ष हे मदन मोहन मालवीय होते. तर मदन मोहन मालवीय ज्यावेळेस अध्यक्ष होते तर ते ठिकाण होतं काशी येथे. हिंदू महासभेचं वार्षिक अधिवेशन. तर हिंदू महासभेचं पहिलं जे अधिवेशन भरलं होतं 1915च्या आसपास, ते हरिद्वार इथे भरलं होतं. चला पुढे जाऊयात. वायुव्य प्रांतात डॅश साली विधिमंडळ स्थापन करण्यात आले. वायुव्य प्रांतात कोणत्या वर्षी हे विधिमंडळ स्थापन करण्यात आलं? तर हा प्रश्न जो आहे आयोगाने कॅन्सल केलेला आहे. त्यानंतर 1977 मध्ये झालेल्या निवडणुकीत डॅश जनता पक्षात सामील झाले. तर हा पण प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न बघू. खालील विधाने विचारात घ्या. चले जाव आंदोलनात मुंबई प्रांताचे स्थान अग्रगण्य होते. ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांना अहमदनगरच्या तुरुंगात स्थानबंद केले. एकाच ठिकाणी त्यांना स्थानबंद केलेलं नव्हतं, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना स्थानबंद केलेलं होतं. आगा खान पॅलेसमध्ये महात्मा गांधींनी ठेवलं होतं, पंडित नेहरू यांना नगरच्या तुरुंगात ठेवलं होतं. त्याच्यामुळे बी नंबरचं ऑप्शन चुकलं. त्यानंतर मुंबई प्रांताच्या सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना आली होती, हे पण आपल्याला माहिती आहे. म्हणजे 1 नंबर आणि सी नंबर 1 आणि 3 नंबरचं ऑप्शन हे बरोबर आहे. बी नंबरचं ऑप्शन हे चुकीचं आहे. बीला इलिमिनेट करायचं आहे आपल्याला. तर बघा अशा पद्धतीने, म्हणजे 3 नंबर आपले इथे उत्तर असणार आहे, ए आणि सी. पुढे पंडित नेहरू आणि
चे धोरण या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या. तर आपल्याला माहिती आहे नाम नावाची संघटना जी आहे, नॉन अलाइनमेंट मूवमेंट, नाम संघटनेविषयी बोलता येते, स्वातंत्र्यानंतरचा भारत. तर पहिलं विधान आहे, या धोरणामुळे भारतास जागतिक प्रतिष्ठा मिळाली. यस, बरोबर आहे. त्यांनी अलिप्त राष्ट्रच्या चळवळीचा पुरस्कार केला, हे पण बरोबर आहे. आणि अलिप्त राष्ट्रांची पहिली शिखर परिषद कैरो येथे भरलेली आहे असं ते म्हणतायत. तर हे चुकीचं आहे. 1961 मध्ये ती पहिली परिषद जी भरली होती बेलग्रेड येथे भरली होती, बेलग्रेड येथे, बेलग्रेड. ठीक आहे, त्याच्यामुळे सी नंबरचं ऑप्शन चुकतं आहे. तर सीला आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. उत्तर येतं आपलं 1 नंबर. कोणत्या कायद्याने ब्रिटनच्या राजाचे हिंदुस्थानचा सम्राट हे पद काय करण्यात आलं, रद्द करण्यात आलं? तर कोणता कायदा होता तो? तर बघा, हा पण प्रश्न कसा आहे, इझी प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे कोणता कायदा होता तो. तर तो आपण जेव्हा राणीचं सरकार आलेलं होतं तेव्हा जर आपण बघितलं तर त्यावेळेस जी ब्रिटनची राणी होती ती काय झाली होती, तिथे आपल्या भारताची ब्रिटिश सरकारने काय केलं होतं, भारत सरकारला नियंत्रणात ठेवायचं काम चालू केलं होतं. आणि तेव्हा मग भारत मंत्री वगैरे हे पद पण निर्माण झालं होतं. पण हिंदुस्थानचा सम्राट हे पद रद्द केव्हा झालं, तर 1947च्या कायद्याने झालं. ठीक आहे, 4 नंबर आपलं ऑप्शन असणार आहे. 1935च्या कायद्याचे मुख्य वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणते नाहीत हे आपल्याला विचारत आहे. हे घटनात्मक ज्या तरतुदी झालेल्या होत्या त्यावेळेच्या काळामध्ये ब्रिटिश सरकारने केलेल्या, त्याच्याबद्दल हमखास प्रश्न असतो. तर हा 1935 या कायद्यावर विचारलेला आहे. तर बघूयात आपण कोणकोणते वैशिष्ट्ये नव्हते. फेडरल कोर्टाची निर्मिती होती का, तर यस होती. फेडरल कोर्टाची निर्मिती करण्याचं त्यांनी सांगितलं होतं. द्विगृही कायदेमंडळ होतं का, तर यस ते होतं. द्विगृही कायदेमंडळ म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा होतं. घटना निर्मितीसाठी समिती होती का त्यावेळेस, तर नव्हती. हे उद्दिष्ट नव्हतं. हे नंतरच्या काळामध्ये कॅबिनेट मिशन वगैरे त्यांनी ते सांगितलं होतं की घटना समिती पाहिजे वगैरे. तर ती मागणी आपल्याला माहिती आहे, सर्वप्रथम मागणी कोणी केली होती, तर एम.एन. रॉय यांनी केली होती. मग नंतरच्या काळामध्ये ते स्थापन झालं होतं. पण 1935चं ते वैशिष्ट्य होतं का, नव्हतं. इंडिया काउन्सिल रद्द करायचं, तर हे त्याच्यामध्ये उल्लेख होतं, म्हणजे 4 नंबरचा उल्लेख होता. तर यापैकी कोणतं उद्दिष्ट नाही आहे, तर 3 नंबरचं उद्दिष्ट हे 1935च्या कायद्याचं नव्हतं. पुढे बघूयात, बरोबर विधान आपल्याला सांगायचं आहे. काँग्रेसने ऑगस्ट ऑफरचा स्वीकार केला. महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू करण्याचे आदेश दिले. प्रथम विनोबा भावे यांनी भाषणबंदीचा कायदा मोडला आणि इंग्रज सरकारने विनोबांना 6 वर्षाची शिक्षा केली. त्यातलं फक्त हे डी नंबरचं विधान हे चुकीचं आहे, कारण की 6 वर्षाची शिक्षा केलेली नव्हती त्यावेळेस. आणि पहिलं विधान हे चुकीचं आहे की ऑगस्ट ऑफर 1940चा स्वीकार काँग्रेसने केला होता का, तर नव्हता केला. त्याच्यामुळे 1 नंबरचं ऑप्शन आणि डी नंबरचं ऑप्शन चुकतं आहे. ए तर 100% चुकलेलंच आहे, कारण की काँग्रेसने ऑगस्ट ऑफर ही धुडकावली होती. 1 नंबर इथं आहे, इथं वरीलपैकी सर्वमध्ये पण येईल, म्हणजे 1 आणि 4 तर गेलंच. आणि डीला पण आपण एलिमिनेट करतोय, म्हणजे 2 पण गेलं, म्हणजे आपलं उत्तर येतं 3 नंबर, म्हणजे बी आणि सी फक्त बरोबर आहे. फाळणीपूर्वी भारताची जमीन जेवढी होती त्यातील लॅडॅट जमीन ही फाळणीनंतर भारताच्या वाटेला आली. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही स्किप करायला पाहिजे. जर तुम्हाला तो आकडा माहिती आहे तरच तुम्ही उत्तर द्या. हा फॅक्च्युअल प्रश्न असतो, चुकण्याची शक्यता जास्त असते. तर 77% हे त्याचं उत्तर असणार आहे. परत मॅच द पेअरवर प्रश्न आहे. फॉरवर्ड ब्लॉक विचारलेला आहे. तर 1939मध्ये स्थापना झालेली फॉरवर्ड ब्लॉकची. रिव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 1942मध्ये स्थापना झाली. रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टीची स्थापना झालेली 1940मध्ये. आणि हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी आपल्याला माहिती आहे 1928मध्ये याची स्थापना झालेली आहे. हिंदुस्थान रिपब्लिक आर्मी जर बघितलं तिची स्थापना 1924ची आहे. पण हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी जर आपण बघितलं तर त्याची स्थापना 1928ची आहे. ठीक आहे, ही याची स्थापना ही भगतसिंग यांनी केलेली आहे. आणि HREची स्थापना ही चंद्रशेखर आझाद. तर आपलं उत्तर काय असणार आहे माहिती आहे, 2 नंबर. काँग्रेसने क्रिप्स योजना फेटाळून लावली, त्याचं कारण आपल्याला विचारत आहे. भारताला वसाहतीचे स्वराज्य केव्हा देणार याचा यात स्पष्ट उल्लेख नव्हता.
यामुळे फेटाळली का? तर यस, या योजनेमुळे भारताचे विभाजन होणार होते, तर हे पण एक कारण होतं की काँग्रेसने क्रिप्स योजना फेटाळली होती. त्यानंतर देशी संस्थानिकांना स्वतंत्र राहण्याचा अधिकार याच्यामध्ये सांगण्यात आला होता. आणि शेवटचं आहे, मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती होणार नव्हती. तर नव्हती नाही, होती, निर्मिती होणार होती. तर यामुळे ते फेटाळलं होतं. म्हणजे फक्त डी याच्यामध्ये असणार नाही आहे, वरचे सगळेचे सगळे त्याच्यामध्ये येणार आहेत. ए, बी आणि सी हे बरोबर आहे. म्हणजे या वरच्या 3 कारणामुळे काँग्रेसने क्रिप्स योजना फेटाळली होती. परत मॅच दी पेअरवर प्रश्न विचारलेला आहे. जितके मॅच दी पेअरवर प्रश्न येणार तितका तो पेपर कसा असणार आहे? इझी असणार आहे. 42 नंबरचं बघू. धोंडो केशव कर्वे जर बघितलं तर त्यांचं काय असणार आहे? अनाथ बालिकाश्रम असणार आहे. विनायक दामोदर सावरकरांचं मित्रमेळा असणार आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचं काय असणार आहे? दूधगाव विद्याप्रसारक मंडळ असणार आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काय असणार आहे? स्वतंत्र मजूर पार्टी असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर असणार आहे 2 नंबर. चला पुढचा प्रश्न. महर्षी धोंडो कर्वे यांच्या बाबतीत खालील विधाने कोणते चुकीचं विधान आहे ते सांगा. भारत सरकारने त्यांना भारतरत्न पदवी दिली होती, यस बरोबर आहे. 1916 त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली, हे पण बरोबर आहे. हिंगणे येथे त्यांनी महिला महाविद्यालयाची स्थापना केली, हे पण बरोबर आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी इंग्रजी प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं होतं का? तर हे चुकीचं आहे. त्यांनी गणित हा विषय शिकवलेला होता, इंग्रजीचे ते प्राध्यापक नव्हते. त्याच्यामुळे 4 नंबर आपलं ऑप्शन असणार आहे, कारण की आपल्याला चुकीचं सांगितलेलं आहे. पुढे 1915 हिंदू महासभा स्थापन झाली, बरोबर आहे. दिल्ली येथे हिंदू महासभेचे पहिले अधिवेशन बनले का? तर चूक आहे. तर आपण आत्ताच बोललो होतो मागे, हरिद्वार येथे पहिले अधिवेशन भरले होते आणि त्याचे अध्यक्ष होते कासिम बाजारचे महाराज. कासिम बाजारचे जे महाराज आहेत ते या पहिल्या हिंदू महासभेचे काय होते? अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि हे दिल्लीला नसून कुठे झालं होतं? हरिद्वार येथे झालं होतं. त्याच्यामुळे बी नंबरचा ऑप्शन चुकलेलं आहे. हिंदू महासभेचे सलग 6 अधिवेशने हे विनायक दामोदर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली, तर यस बरोबर आहे. 1937 ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले होते, ते 1943 ते या अध्यक्षपदावर होते. म्हणजे सी पण बरोबर आहे, ए पण बरोबर आहे, फक्त बी विधान हे चुकीचं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ए आणि सी. त्यानंतर महात्मा गांधी व अस्पृश्यता निवारण या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आपल्याला चुकीचं विधान सांगायचं आहे. अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न स्वराज्यापेक्षा अधिक महत्त्वाचा नाही असे ते मानत होते. असं होऊ शकतं का? स्वराज्यापेक्षा पण अधिक महत्त्वाचा नाही म्हणून असं ते मानत होते का? तर हे चुकीचं आहे, असं ते मानत नव्हते. त्यानंतर अखिल भारतीय हरिजन सेवक संघाची स्थापना त्यांनी केली होती, ते या विधान बरोबर आहे. आणि सवर्ण आणि हरिजन यांच्यातील विवाहांना त्यांनी उत्तेजन दिलं नाही, तर हे चुकीचं आहे. त्यांनी उत्तेजन दिलं होतं, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. आपल्याला चुकीचं सांगितलेलं आहे. ए आणि सी याच्यामध्ये काय चुकीचं आहे आणि बी हे बरोबर आहे. 1932 हे सुरू केलं त्यांनी, अखिल भारतीय हरिजन संघ. या संघामध्ये जर आपण बघितलं तर अध्यक्ष ज्याचे होते जी डी बिर्ला हे या संघाचे काय होते? अध्यक्ष होते. आणि अमृतलाल ठक्कर हे याचे सचिव होते या संघाचे. तर एवढी इन्फॉर्मेशन लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, चुकीचं विधान आपल्याला सांगायचं आहे. लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुण्याला केलेली काय न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना? तर यस बरोबर आहे. आगरकरांनी प्रथम विजय मराठा आणि नंतर सुधारक हे वर्तमानपत्र लोकजागृतीसाठी सुरू केले. तर आपल्याला माहिती आहे फक्त त्यांचं काय होतं? सुधारक होतं. विजय मराठा हे त्यांचं नव्हतं. विजय मराठा हे श्रीपतराव शिंदे यांचं होतं. श्रीपतराव शिंदे यांचं होतं विजय मराठा. त्याच्यामुळे बी नंबरचं ऑप्शन हे चुकलेलं आहे. सुधारक हे साप्ताहिक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत होतं. तर हे विधान काय इथे बरोबर आहे. म्हणजे विधान फक्त ए आणि सी बरोबर आहे, बाकीचे
बी नंबरचं विधान हे चुकीचं, म्हणजे फक्त बी चुकीचं हे आपलं उत्तर असणार आहे. आता एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा, ही तुम्हाला फार महत्त्वाची आहे, जी की तुम्ही कधी विसरणार नाही नंतर. तर बघा आता कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आपल्याला. हे 1 जानेवारी 1880 कशाची स्थापना झाली? न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. त्यानंतर जर आपण बघितलं 2 जानेवारी 1881 मराठा या वर्तमानपत्राची कोणत्या भाषेत होतं? हे इंग्लिश. त्यानंतर 4 जानेवारी 1881 मध्ये केसरी या वर्तमानपत्राची स्थापना झाली. हे कोणत्या भाषेत होतं? मराठी. ठीक आहे, तुम्हाला इयरकडे लक्ष द्यायचं आहे, इयर तुम्हाला पाठ करायचं आहे. त्यानंतर 24 ऑक्टोबर 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी. त्यानंतर 2 जानेवारी 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. त्यानंतरच्या काळामध्ये 1893 मध्ये टिळकांनी गणपती उत्सव चालू केला आणि 1895 मध्ये शिवजयंती उत्सव चालू केला आणि 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचं काय झालं आहे? निधन झालं आहे. या सगळ्या घडामोडी ज्या आपण बघितल्या ह्या लोकमान्य टिळक यांच्या जीवनकालाशी रिलेटेड आहेत. बघा 1 जानेवारी 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना. त्याच्यामध्ये 3 लोक होते, चिपळूणकर होते, आगरकर होते, लोकमान्य टिळक होते. 1881 मध्ये 2 जानेवारी आणि 4 जानेवारीला मराठा आणि केसरी. 24 ऑक्टोबर 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना. 2 जानेवारी 1885ला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना. 1893 मध्ये गणपती उत्सव आणि 1895 मध्ये शिवजयंती आणि 1920 मध्ये त्यांचं निधन झालं 1 ऑगस्टला. चला पुढे जाऊयात. परत जोड्या लावावर प्रश्न आहे. दामोदर व्हॅली बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये, हिराकूड धरण आपल्याला माहिती आहे ओरिसामध्ये, नागार्जुन सागर आंध्र प्रदेशमध्ये आणि भाकरा नांगर पंजाबमध्ये, हे आपल्याला माहिती आहे. भूगोलाचा हा भाग आहे, पण तो त्यांनी इतिहासामध्ये विचारलेला आहे. परत पुढचा मॅच दे पेअरच प्रश्न आहे, तर हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न 49 नंबरचा. घटनात्मक पेच सोडवण्यासाठी शिमला येथे विविध पक्षांच्या प्रमुखांची परिषद जी भरली होती ती कोणी बोलवली होती? त्यावेळेस होते व्हाईसरॉय लॉर्ड वेवेल होते, तर त्यांनी ही परिषद भरवली होती. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आर्य समाजाचे ते प्रचारक म्हणून कार्य करत होते, तर हे चुकीचं आहे. त्यांचा आर्य समाजाशी काही संबंध नव्हता. तर 1903 मध्ये वीरा शिंदे हे प्रार्थना समाजाचे कोणते प्रचारक होते. नंतरच्या काळामध्ये ते कशासोबत जोडले गेले? ब्राह्मो समाजासोबत. आणि नंतर मग 1906 मध्ये डिप्रेस क्लास मिशन, म्हणजे प्रार्थना समाज, ब्रह्मो समाज आणि डिप्रेस क्लास मिशन एवढ्याच घटनांशी रिलेटेड कोण असणार आहे? वीरा शिंदे असणार. इथं आर्य समाज दिल्यामुळे 1 नंबर आपलं उत्तर असणार आहे. चुकीचं विधान पहिलंच आहे. त्यानंतर कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी सहभाग नोंदवला का? यस. मंदिर प्रवेशाबाबत त्यांनी सत्याग्रह केला का? यस. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक त्यांनी लिहिले का? यस. म्हणजे खालचे जे विधानं आहेत 3 हे तुमचं काय इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, तर ही तुम्ही लक्षात ठेवा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बाबतीत. पुढचं विधान आहे अयोग्य विधान आपल्याला सांगायचं आहे. चुकीचं विधान. भारत सरकारने भाषावर प्रांतरचनेचा विचार करण्यासाठी दार समिती स्थापन केली, ते यस बरोबर आहे. दार समिती, JVP समिती आणि फजल अली समिती या तिन्ही समित्या कशाच्या रिलेटेड आहे? भाषावार प्रांतरचनेच्या संबंधात आहे. महाराष्ट्र राज्य हे पहिले भाषिक राज्य होते, तर हे चुकलेलं आहे बघा. इथे महाराष्ट्र होतं का पहिलं? नाही, आंध्र प्रदेश होतं. आंध्र प्रदेश राज्य होतं की जे पहिल्यांदा भाषिक राज्य म्हणून त्याची निर्मिती झाली होती.
आंध्र प्रदेश हे पहिले भाषिक राज्य होते, हे बरोबर आहे. आणि राज्य पुनर्रचना अधिनियम 1956चा कायदा भारत सरकारने पास केला होता, तर हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे अयोग्य विधान कोणतं आलं? फक्त 2 नंबर. पुढचा प्रश्न, 1920मध्ये माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद कोणी भरवली होती? तर 52चं जर आपण उत्तर बघितलं तर ते उत्तर येतं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी ही परिषद भरवली होती. त्यानंतर परत मॅच द पिअरवर प्रश्न आहे. आता हे जे काय आहेत त्या हे हॉस्टेल आहेत, वसतिगृह आहेत आणि त्यांचं स्थापना वर्ष इथं दिलेलं आहे. युनियन बोर्डिंग हाऊस हे फॅक्च्युअल प्रश्न असल्यामुळे आपण डायरेक्ट उत्तर देणार आहेत. पहिल्याचं 4 नंबर आहे, छत्रपती शाहू बोर्डिंग हायस्कूल किंवा हाऊस 1924, छत्रपती शिवाजी कॉलेज 1947, संत गाडगे महाराज कॉलेज 1954. याचं उत्तर असणार आहे 2 नंबर. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत खालील विचारांचा विचार करा. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना 1928ला झालेली का? तर हे चुकलं बघा. इथे किती पाहिजे होतं? 1924 पाहिजे होतं. 20 जुलै 1924. त्याच्यामुळे पहिले विधान हे चुकलं. भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. यस, हे सगळ्यांना माहितीच आहे. त्यानंतर भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची त्यांनी स्थापना केली होती, तर हे विधान बरोबर आहे. म्हणजे बी आणि सी बरोबर आहे, फक्त अ चुकीचं आहे. जिथे तिथं ए दिसणार त्याला आपण काय करणार होतो? आधीच एलिमिनेट करणार होतो. आपलं उत्तर येतं 2 नंबर. बरोबर विधान आपल्याला विचारलं होतं. त्यानंतर इसवी सन 1889मध्ये इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली? तर हा प्रश्न रिपीट आहे, प्रीला पण आलेला हा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे महादेव गोविंद रानडे, हे त्याचं उत्तर असणार आहे. मृतावस्थेत जन्माला आलेले ब्रिटिश पार्लमेंटचे अर्भक म्हणजे क्रिप्स योजना होय असे कोणी म्हटले होते? तर हे विधान जर बघितलं पट्टाभी सीतारामय्या यांचं विधान आहे. असे प्रश्न जर तुम्ही कुठेतरी वाचलेले असेल तरच उत्तर द्या, नाहीतर स्किप करा. चला पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न बघू. 15 ऑगस्ट 1969 रोजी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. इस्रोची स्थापना 1969ला झालेली. यस, बरोबर आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे इस्रोचे मुख्य कार्यालय हे बँगलोरला आहे, हेडक्वार्टर बँगलोरला आहे. यस, बरोबर आहे. 1975 साली भारताने अवकाश युगात यशस्वीरित्या पदार्पण केलेलं होतं, तर हे पण विधान बरोबर आहे. विधान बरोबरच विचारलेलं आहे आपल्याला. ऑल ऑफ द अबोव्हचं उत्तर असणार आहे. त्यानंतर खालीलपैकी नागपूर करार जो 1953चा होता त्याच्यावर सही नसणाऱ्या व्यक्तींची जोडी आपल्याला ओळखायची. त्याच्यावर सही कोणाची नव्हती? तर याचं उत्तर डायरेक्टली आपण सांगू. धनंजयराव गाडगीळ आणि दा वी गोखले, तर यांची त्याच्यावर काय होतं? स्वाक्षरी नव्हती. तर बघा, यशवंतराव चव्हाण आणि भाऊसाहेब हिरे यांची सही नव्हती. रामराव देशमुख आणि गोपाळराव खेडकर, देवीसिंग चव्हाण आणि लक्ष्मणराव भाटकर या सगळ्यांची त्याच्यावर काय होती? सही होती. फक्त सही कोणाची नव्हती? तर 4 नंबर ऑप्शन. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे की चिपको या पर्यावरणवादी चळवळीमध्ये सहभाग व नेतृत्वासंदर्भात आपल्याला योग्य जोडी ओळखायची. तर ऑप्शन मृणाल गोरे व दुर्गा भागवत, चंडीप्रसाद भट्ट आणि गौरा देवी. यस, 2 नंबर आपला ऑप्शन असणार आहे. तुम्ही पर्यावरणामध्ये पण हा टॉपिक वाचलेला असतो. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे 60 प्रश्न बघितले. या 60 प्रश्नामध्ये आपण जर याची कॅटेगरी जर बघितली तर हा इझी टू मॉडरेट हा पेपर होता. मॉडरेट लेवलचाच पेपर होता, कारण की यामध्ये जे काही मॅच दी पेअर विचारण्याची जी काही संख्या होती प्रश्नांची ती खूप जास्त पद्धतीने त्यांनी विचारलेले होते. आणि मॅच दी पेअर विचारणं म्हणजे काय, तुम्हाला हा बोनस मार्क देण्याची पद्धत आहे. कारण की त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला लवकर प्रश्न टॅकल होतात आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते प्रश्न इझी कॅटेगरीमधले वाटतात आणि तुम्हाला जास्त मार्क हे मिळून देतात. तर या 150 प्रश्नांपैकी हे 60 प्रश्न आपण इतिहासाचे बघितले. पुढचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो भूगोलावर असणार आहे. ते भूगोलामधले 55 प्रश्न आणि रिमोट सेन्सिंगचे 5 प्रश्न असे 60 प्रश्न आपण पुढे घेऊन येऊ. आणि त्यानंतरच्या काळामध्ये आपण कृषी या घटकावरचे जे 30 प्रश्न आहेत त्याच्यावरचा व्हिडिओ आपला लवकरच येईल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा आणि जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.